हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत. आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी तांदळाची उकड करूया. त्यासाठी घेतलेलं मी जे साहित्य आहे, इथे मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. आता थोडी पौष्टिकपणासाठी मी याच्यात अर्धा वाटी गाजर, अर्धा वाटी शिमला मिरची, या 4-5 हिरव्या मिरच्या आणि आलं हे मी मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. कोथिंबीर आहे, हिंग, हळद, जिरे, तूप आणि मी इथे 3 वाट्या ताक घेतलेलं आहे. कढईमध्ये आपण आता हे 2 चमचे तूप टाकून घेऊया. साजूक तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये हे जिरे थोडे तडतडल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि आलं. मिरची आणि आलं आपल्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामध्ये हिंग, हे थोडं आपण परतून घेऊया. त्यामध्ये आता या भाज्या आपण घालून घेऊया. गाजर आणि भाज्या ह्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायच्या असतील तर घाला, नाही घातल्यास तरी चालते. आणि हळद. आता हे आपण थोडं वाफून घेऊया. याच्यामध्ये कढीपत्ता. छान आता आपलं हे वाफवलं गेलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण हे जे ताक आहे हे ताक घालून घेणार आहे. याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, थोडी कोथिंबीर घालून घेऊया. आणि आता आपलं हे तांदळाचं पीठ आहे हे आपण थोडं थोडं घालून त्याच्यामध्ये या ताकामध्ये छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स झालेलं आहे. आता याला आपण 2 ते 3 मिनिट चांगली वाफ काढून घेणार. छान आपल्या आता या उकडीला वाफ आलेली आहे. आपली ही उकड खाण्यासाठी तयार आहे. आपण याला आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. वरून थोडीशी कोथिंबीर. झटपट तयार होणारी पौष्टिक अशी तांदळाची उकड तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.